संतोष शिंदे माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी जाते गणपतीपुळ्याला। तर सकाळचा मी निघालो आहोत आणि माझ्याबरोबर सगळी पूर्ण फॅमिली चालले। तर चला मग जाऊया। गणपतीपुळ्याच्या या ट्रिपमध्ये लतिकाताई, भाऊजी आणि वेदा आणि वेदांत यांचीच कमी होती। जर ते सर्वजण असते तर पूर्ण फॅमिली कंप्लीट असती। तर त्यांना काही कारणाने नाही जमलं। आताच आम्ही आलो आहोत गणपतीपुळ्यामध्ये, आताच पोहोचलो आहोत आणि मी आज गाडीमध्ये उद्घाटन केलं आहे। म्हणजे जे लतिकाताई दर टायमिंगला करते ते मी आज केलं आहे, पण मी गाडीतून बाहेर उतरून केलं आहे। संकष्टी असल्या कारणाने खूप अशी गर्दी आहे आणि हे बघा येणार हे पूर्ण पॅक झालं असून तिथे बाहेर पूर्ण आले रस्त्यावर। हे बघा अशी गर्दी आहे आणि आम्ही बाहेरची म्हणजे बाहेर तुम्हाला माहिती असेल, जे गणपतीपुळ्याला आले असतील त्यांना माहिती असतील की बाहेर केवढी मोठी रांग असते। ती रांग पार करून आतमध्ये खूप मोठ्या रांगा लागल्या आहेत। त्या पण रांगा आता आमची शेवटची रांग आहे, म्हणजे आम्ही आता दर्शनाच्या रांगेत मेन रांगेमध्ये आलो आहोत। तर आता चला मग दर्शन झाल्यावर भेटूया, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नसतो त्यामुळे। गणपतीपुळ्याचा परिसर असं खूप मस्त आनंददायी वातावरण आहे आणि खूप रांग होती, तरी पण एवढ्या मोठ्या रांगेतून दर्शन चांगल्या प्रकारे झालं आहे। हे बघा आज संकष्टी असल्या कारणाने खूप मोठी गर्दी आहे। तुम्ही पण गणपतीपुळ्याला आल्यावर असं करताय की नाही हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा। म्हणजे हुंदीर मामाच्या कानामध्ये सांगायला रांग लावताय की नाही, किती गर्दी असू दे पण हुंदीर मामाला भेटल्याशिवाय कोणसुद्धा जातात। म्हणजे आम्ही एनी टाईम जेव्हा येतो, जेव्हा येणं होतं तेव्हा हुंदीर मामाला भेटल्याशिवाय आम्हीसुद्धा जात नाही। तर कोण कोण असं करतं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आडूस संपले म्हणून आम्ही खोबरेवडी घेतली होती। हे बघा आमची दीपा।
तरी पण त्यामध्ये मस्त असं दर्शन झालं आहे. आणि आता आम्ही नाश्ता करायला आलो. आता घेऊया काय नाश्ता, कारण आम्ही सांगितलं आहे ते अवेलेबल आहे की नाही, कारण प्रत्येक ठिकाणी जे आपल्याला हवं असतं ते नाही मिळत. ते भक्त मंडळी आज आले आहेत, कारण संकष्टी असल्याकारणे काही काहींचे अभिषेक असतात. तर त्यामुळे आज लाडूचे प्रसाद पूर्ण संपले होते, तर तिथं त्यांनी पाठी ठेवले, तर तुम्ही नक्कीच ती बघा. म्हणजे आज एवढे भक्त मंडळी होते. हा मुलगा तुम्हाला माहिती असेल, म्हणजे माझ्या ताईचा मुलगा आहे आयुष. हा पहिल्यांदाच हॉटेलमध्ये गेल्यावरती काहीतरी खात असेल, नाहीतर तो कधीही त्याला भरवा, घरी भरवा, कुठेही भरवा, त्याला नकोच असतं. हे आम्हाला पाहिजे होतं, ते नाही मिळालं, म्हणून आम्ही मिसळ ऑर्डर केली. म्हणजे सर्वांनी मिसळच ऑर्डर केली. तर बघूया आता मिसळ खाऊन कशी वाटते किंवा कशी लागते. तर चला मग खाऊन झाल्यावर भेटूया. आणि तिथं बाजूला गेलेलो, तर माझी बहीण आयुषला घेऊन उंटावर जाऊन बसली. हे आम्हाला माहीतच नव्हतं. जेव्हा दीदी बोलली की हे बघा बसले उंटावर, तर आम्ही व्हिडिओ शूट करत होतो. तर त्यातली छोटीशी क्लिप हे बघा, उंटावरची एक वेगळी मजा. हे बघा, हे पण सगळेजण उंटावर बसायसाठी गेलेत. आता बघूया कोण कोण बसतंय. तर बसायसाठी एक्साइटमेंटमध्ये गेलेत. आम्ही बसलो आहोत उंट सफारीवरती, आणि आता आम्ही तिघीजणी बसलो आहोत, कारण दोघीजणी बसून झालेत म्हणून. तर चला मग उंट दाखवूया. असं वाटतंय की आता खाली पडा होते की काय, जेव्हा आपली उंट सफारी असते तेव्हा एकदा म्हणजे खूप आनंद वेगळा असतो. काय वाटतंय? फर्स्ट टाइम बसलो पण एक्सपिरियन्स चांगला आला. कसं वाटतंय? वाळवंटात नाही, पण आपल्या मजा आली. वाळवंटामध्ये नाही, पण आपल्या वाळवंटामध्ये आम्ही न जाता आम्ही गणपतीपुळ्यामध्ये उंटावर सफारी केली. लास्ट टायमिंगला आम्ही घोड्यावरती केली होती आणि गाडीवरती. तर ह्या टायमिंगला आम्ही उंटावरती बसलोय. तर खूप मस्त वाटतंय, असं उंच उंच असं वाटतंय बसल्यासारखं. ज्या उंटाची आम्ही सफारी केली ते आहे हे उंट. बघा कसं खातंय.
गणपतीपुळ्यामध्ये आलात आणि गोळा नाही खाल्लात ह्याच्यात वेगळीच मजा असते गोळा खाण्यात. तर फिरून झाल्यावरती आम्ही सर्व गोळा खाण्यासाठी आलो होतो. तर गोळा खायच्या तयारीत आहोत. तर हाच होता छोटासा व्हिडिओ फॅमिलीसोबत. तर कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा.